छगन भुजबळांनी बीडमधील महाएल्गार मेळाव्यातनं वारंवार जरांगेंना भेटणाऱ्या विखे पाटलांवर टीका केली आहे। नेहमी तुम्ही जरांगेंना का भेटता, त्यामुळे आम्हाला तुम्हालाही बघावं लागेल असा इशारा भुजबळांनी विखेंना दिला। भुजबळांच्या या टीकेवर मंत्री विखे पाटलांनी सावध भूमिका घेतली। भुजबळांचा गैरसमज झाला असून त्यांच्याशी चर्चा करू असं विखे यांनी म्हटलेलं आहे। त्यानं सांग मला फोन केला विरोधी पक्षाच्या की आम्ही जरांगेला त्या दरिंदीला भेटायला गेलो तर तुम्ही आमच्यावर टीका करता आणि तुमचे हे विखे पाटील कारण नसताना परत परत जातायत, तेव्हा तुम्ही का गप्प बसतात? मला त्यांना सांगायचं आम्ही त्यांना सुद्धा सोडणार नाही, गप्प बसणार नाही। माननीय भुजबळ साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत, नेहमी त्यांचा मी आदर करत आलेलो आहे। म्हणजे मला खरं त्यांनी काय वक्तव्य केलंय ठीक आहे, काही गैरसमजुतीने त्याने केला असेल, त्यांनी मला कल्पना नाही, परंतु इतक्या वर्षाच्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना मी तर कधी असं मला जाणवलं नाही की आपण ओबीसीबद्दल कधी मराठा असा काही प्रश्न निर्माण झालेला आहे। सगळे एकत्रच राहतात। म्हणून मला वाटतं आता तर जवळजवळ 5 रिट पिटिशन दाखल झाले आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये। एक जनहित याचिका दाखल झालेली आहे, सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे। त्यामुळे त्याच्यावर आता अधिक भाष्य करणं, कारण काही भाष्य केलं तर त्याचा कोर्टाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो, कधी कंटेम्प्ट होऊ शकतो। म्हटलं एवढे फास्ट अधिकारी कधीपासून जन्माला आले या देशात? आम्हाला 10 महिने लागतात, याला 10 तासात? हे जर थांबवलं नाही ना तर लक्षात ठेवा, आपणच सांगितलं ओबीसी आमचा डीएनए आहे। हा डीएनए कधी सर्कल काही सांगता येणार नाही। हे पहिल्यापासून स्पष्ट केलंय की आमच्या डीएनए मध्येच ओबीसी आहे आणि त्यामुळे त्याला कुठे धक्का लावण्याचा प्रयत्न कधीच झाला नाही, यापूर्वी झाला नाही आणि उद्या करण्याचं कारण नाही आहे। म्हणून मी म्हटलं की कुठे आरक्षण कमी होतंय किंवा आरक्षण कमी होताना होण्याचे होतंय असं काही उदाहरण आहे तुमच्याकडे? पुढे ते एक निर्णय झाला की गेले अनेक वर्ष मराठा बांधवांची इच्छा होती, आता अन्य मराठवाड्याचा काही भाग सोडला तर अन्य राज्यामध्ये तिथे मोठ्या प्रमाणात पूर्वीच लोक कुणबी झालेले आहेत। परंतु हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंमलबजावणी करायची, कारण तो तिथल्या जनतेचा तो अधिकार होता। त्यांची अनेक वर्ष त्यांच्यावर झालेल्या ती अन्यायाची भावना होती, ती दूर करण्याचा सरकार काही प्रयत्न करतंय।